एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी बाबा गायकवाड तर कार्याध्यक्षपदी प्रथमेश सुरवसे। बुधवार पेठ थोरला राजवाडा मिलिंदनगर येथील प्रबुद्ध भारत चौक येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने सालाबादप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपची बैठक व नूतन पदाधिकाऱ्यांची पीबी ग्रुपचे सल्लागार ज्येष्ठ भारत बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपचे ज्येष्ठ सल्लागार बाबरे व गौतम मामा इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त ज्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। त्यांची निवड खालीलप्रमाणे: उत्सवाध्यक्ष बाबा गायकवाड, कार्याध्यक्ष प्रथमेश सुरवसे, सचिव सिद्धांत तळभंडारे, उपाध्यक्ष प्रसन्न तळभंडारे, महेश स्वाके, बाबा संदेलू, प्रतीक वाघमारे, शुभम गंगणे, नवल बडेकर, श्रीकांत वाघमोडे, सुमित चंदनशिवे, भीमा मस्के, सुमित जाधव, आशिष पात्रे, विनय क्षीरसागर, शिरीष गायकवाड, आशुतोष इंगळे, सुनील बनसोडे, आदित्य गायकवाड, राहुल माळाळे, विशाल गायकवाड, कैलाश आडाकुल, महेश शिंदे, गणेश डोळसे। खजिनदार रवी मॅत्तोरुल्लू, सहखजिनदार अजय अंकुश, सहसचिव योगेश वाघमोडे, सल्लागार भारत बाबरे, श्रीमंत अप्पा जाधव, सुबन्ना स्वाके, अनिल चंदनशिवे, गौतम इंगळे, विजय मामा इंगळे, प्रमोद शिंदे, सुनील गायकवाड, अरुण बडेकर, अंबादास कापुरे, सुखदेव इंगळे, ज्ञानेश्वर कांबळे, प्रकाश माने, नितीन बनपट्टे, संजय सरवदे, नितीन कांबळे, बाळू इंगळे, भीमराज इंगळे, मिथुन बनसोडे, मंगेश अंकुश, दीपक शिंदे, मिरवणूक प्रमुख अजय इंगळे, धीरज वाघमोडे, नाना कापुरे, राहुल माळाळे, विशाल गाडे, संतोष चंदनशिवे, शेखर ढाळे आणि सय्यद अरबाज शेख, विजय इंगळे, बाळराज जाधव, अमर इंगळे, जयराज सांगे, अभिजित गायकवाड, उमेश रणदिवे, निशांत जाधव, रवी सकट, आनंद कांबळे, करण कांबळे, अभिजित कापुरे, संजय इंगळे, अमित माने, अजय इंगळे, धोंडीबा कापुरे, पिंटू वाघमोडे, श्रावण सरवदे, अरविंद गायकवाड, अमर सुवशे, अनिल ठोंबरे, प्रसिद्धी प्रमुख अक्षय मस्के, कायदेशीर सल्लागार प्रमुख ॲडव्होकेट विशाल मस्के, ॲडव्होकेट मलिक कांबळे, कार्यालय सचिव आदित्य साबळे, देविदास मुनुगानोलू। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ मस्के, गौतम शिंदे, राहुल माळाळे, राजू साबळे, आशुतोष इंगळे, राहुल ओवाळ, राहुल इंगळे, अमोल बनसोडे, विजय इंगळे, गणेश डोळसे, संदीप परमार, ओम आडाकुल, जयराज सांगे, भीमा मस्के यांनी परिश्रम घेतले। यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ नूतन पदाधिकाऱ्यांचे फेटे व हार घालून हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत घेऊन करण्यात आला। सदर नूतन पदाधिकाऱ्यांची बैठकीला सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। आत्तापर्यंत 15 ते 20 वर्ष झालं आपल्या मंडळाला प्रबुद्ध भारत मंडळ हा कुठला आहे, कोणत्या गल्लीतला आहे, कुठल्या वस्तीतला हे माहीत नव्हता। 15 वर्षापासून आपण मंडळाची एवढी प्रगती केली की महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, उस्मानाबाद, बीड, महाराष्ट्रातले मोठे मोठे जिल्हे आज प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती माध्यमातून मंडळाचे कार्य आणि मंडळ कसा चालतो, बाबासाहेबांची जयंती किती मोठ्या प्रमाणात होते असं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे। नॅशनल लेवलचे चॅनल असतील, एबीपी माझा, IBN लोकमत, या इथं सुद्धा आपण रक्षाबंधनचे कार्यक्रम असू दे, शालेय विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार असू दे, असे विविध कार्यक्रम कार्यसम्राट आनंददादा चंदनशिवेच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात घेऊन आपण प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचं नाव गेल्या 15 वर्षामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे, गाजलेला आहे। आपला मंडळ एक ब्रँड झालेला आहे। आता या 134व्या जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्याला विचार पडलेला आहे की यावेळेस प्रबुद्ध भारत तरुण मंडळ कोणता देखावा करणार आहे, काय त्यांचं सस्पेन्स आहे। तरी मी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या सर्व आलेल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ही सांगू इच्छितो की आपला देखावा
हे खूप छान पद्धतीने केला जाईल आणि आपली जी सिस्टीम आहे लाईट सिस्टीम डॉल्बी सिस्टीम ती पण खूप पद्धतीनं गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या जोशमध्ये होणार आहे. सर्वांना मी या मीटिंगच्या माध्यमातून सांगतो आणि जी नूतन पदाधिकारी निवड होतील त्यांना सुद्धा मी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या प्रमुख या नात्यानं सर्वांना मी मनापासून आभार मानतो. या आपल्या मंडळाचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी आणि या मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे त्याचबरोबर गौतम महाराज चंदनशिवे आणि इतर जमलेले सर्व माझे बंधूंनो, दरवर्षी या ठिकाणी आपण महापुरुष असतील नेते असतील यांचं जयंती पुण्यतिथी तसेच विविध कार्यक्रम या ठिकाणी आपण आपल्याला घेत असतो. दादाच्या माध्यमातून दादांचा हा कार्यक्रम घेण्यामागचा एकच उद्देश असतो की सर्व महापुरुषांचे विचार हे आपल्या समाजामध्ये रुजले जावेत आणि त्या सर्व महापुरुषांनी जे आपल्याला मार्गक्रमण करण्यासाठी ज्या विचार पाठवलेले आहेत त्या विचारानुसार आपण या ठिकाणी आपली वागणूक असावी हा संदेश या दादांनी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं हे माध्यम आहे. आणि आपल्या सर्व मंडळाचे कार्यकर्ते हे दरवर्षी प्रमाणात सर्व आपले कार्यकर्ते या ठिकाणी या मंडळामध्ये काम करतात आणि असंच त्यांचा एकोपा या ठिकाणी राहावा आणि पूर्ण शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक जयंती मोठ्या प्रमाणात आपण दरवर्षी साजरी करतो आणि सर्वांच्या साथीनं येणाऱ्या काळात देखील अशाच जयंती या ठिकाणी साजरी करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो. आणि ज्या पदाधिकारी आहोत प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत आहे. हा गुटखा या ठिकाणी तरुण मुलाने या गुटख्यापासून या ठिकाणी आपण आंबेडकर जयंतीमध्ये 134व्या जयंतीमध्ये एक निर्धार करायचा आहे आणि जे तरुण मुलामध्ये जे व्यसनाधीन या ठिकाणी लागत आहे दारूचा नाद फार मोठ्या प्रमाणामध्ये जी तरुण मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत ते जे 8वी 9वी 7वीला शिकतात त्या मुलामध्ये शिक्षणाचं म्हणजे तो कुठलाही जाती धर्माचा असू दे त्याला या ठिकाणी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ शिक्षणासाठी आपण त्यांना आपण काय मदत करता येते आपल्या मंडळाच्या माध्यमातून आपल्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा या ठिकाणी 134व्या जयंतीच्या निमित्ताने आपण तशा पद्धतीने मदत करू. आपण दरबारीला अनेक विद्यार्थ्यांना आपण मदत करतो परंतु तशीच मदत आपण या ठिकाणी भविष्यात करू.